ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। मुंबईत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचं शक्ती प्रदर्शन। वरळी मतदारसंघातनं भाजप निवडणुकीचा बिगुल वाजवून रॅलीद्वारे दाखवणार ताकद। नाना पटोले आणि अजित पवारांची भेट। राज्यातील विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती। मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर, तर अजित पवार आजपासूनच बीडमध्ये मुक्कामी। बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार। अजित पवारांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, तर फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावानं पंतप्रधानांसोबतच्या आठवणींना उजाळा। महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज। एप्रिलमध्ये 21,956 कोटींचं कर्ज फेडलं। आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा हा आकडा 9,000 कोटींवर जाणार। सामनात वृत्त। शिंदेंवर चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या। नाव न घेता नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून देऊ। आमदार इद्रिस नाईकवडी यांचाही संजय राऊतांना इशारा। बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरू। वंजारी आणि बंजारा एकच। भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं वाद। बंजारा समाजाची जोरदार घोषणाबाजी। मुंडेंनी शब्द मागे घ्यावा। आंदोलक आक्रमक। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू। बावनकुळेंचं आश्वासन, तर जरांगेंचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। मंत्रालयात दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक। राज्यातील पावसाच्या नुकसानीसह विविध विषयांवर चर्चा करणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपुरात 19 सप्टेंबरला चिंतन शिबिर। 550 पदाधिकारी सहभागी होणार। आगामी निवडणुका आणि इतर विषयांवर बैठकीत चिंतन होणार। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। कोर्टाची वनतारा प्रकरणी क्लीन चिट याचिकाही फेटाळली, तर बदनामीबद्दल वनताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा। कोर्टाचं निरीक्षण। महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना आता वेग। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। सोप्या भाषेत कायद्याचं विश्लेषण मांडण्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला एक वेगळी ओळख। राज्य निवडणूक आयोगाच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी। पुण्यात उद्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ड्रोन लाईट शो। मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पनेचं यातनं दर्शन होणार। आयकर रिटर्न्ससाठी आजचा दिवस मुदतवाढ, तर पोर्टलवर तांत्रिक अडचणी लॉग इन करता येत नसल्याच्याही तक्रारीनंतर आयकर विभागाकडून एका दिवसाची मुदतवाढ। यूपीआयवरून आता एका दिवसात 10 लाखांचं पेमेंट करता येणार। व्यक्ती ते व्यापारी पेमेंट मर्यादा आता 2 लाखांवरून 10 लाखांपर्यंत, तर व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच 1 लाख रुपये राहणार। विदर्भातील सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचं संकट। विदर्भातील शेतकऱ्यांचं जवळपास 200 कोटींचं नुकसान। पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळणार। बावनकुळेंचं आश्वासन। मुंबईत काही भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात। वाहतूक व्यवस्थाही सुरळीत। ठाणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, साताऱ्यासह कोकण गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा, तर रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगरला आज ऑरेंज अलर्ट। ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता। महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाकडून किमान भाडं मंजूर। पहिल्या टप्प्यातील भाडं 15 रुपये आणि त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी 10 रुपये भाडं असणार। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांची कापूससह अन्य पिकं पाण्याखाली। शेतांनाही अक्षरशः तलावाचं स्वरूप। बीडच्या माजलगावमध्ये चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। चिंचोली गावाचा संपर्क तुटला। पाणी आणखी वाढल्यास पाणी गावात शिरण्याचीही शक्यता। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।